ओळखलं का नाही चेहऱ्याचा लुक कसा झालाय गोरा वांड पडला का नाही मी तर मित्रांनो लुक वगैरे चेंज केला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि आता घरच्यांना कोणालाच माहित नाही स्वीटीला माहित नाही मम्मीला माहित नाही स्वीटी एक तर रुसली माझ्या होतं का तर मी काल तुळशी बागेतलं काय तिला कपडे खरेदी केली नाही कारण की मला एवढी काही वाटले नाही म्हणजे समोर असल्या जरा फरक असतो परत म्हणते काय करता का बसतं ती आणलं ते केलं हे केलं त्यापेक्षा सरळ साधं सोपं चला घरी तर आलोय बघा मी गाडी बघायचं अशी मस्तपैकी झाकून ठेवली तर बघूया काय चाललंय ह्यांचं सुटे काय चाललंय फोन काय आणलंय तसले दोन बरं दिसतंय चांगलं दिसतंय हा चांगली दिसतंय का सिटी हा हळ जिम्यान काय झालं कुठं कुठं जावा फोटो बघत तुम्ही हे फोटो दाखवते का काय केलंय कटिंग करून आला दाढी सगळे खरबून काढून मग तुला कसं वाटतंय चांगलं वाटतं मला भारी वाटतं हा भारी वाटतं सिटी सुट्टी तर तोंडाकडे बघा ना जेवे काय लगेच ओळख येते का दोन नाही दिवसात उगून येते तिला काय तवा एवढं नाही दरी म्हशीचं दूध तापा तापव ती सकाळी आणलंय कधी त्यांनी दूध घेऊन आला झालं आणलेलं तापा काढला असं आलंय घेऊन अय काय काय म्हणते खरबून म्हणजे डोकं नाही दाढी काढली जिमे आजीचा फोन चालू आहे तर कसं वाटलं नवीन look? काय वाटतं आ काय होतंय कसलं गांजर दिसतं कसं दिसतंय आ नाही काय गोरा पान बांध दिसतोय की माहितीये का चिकना बांध दिसतोय म्हणते लगेच हा काय म्हणते लग्न करावं दुसरं आता कोणी बी पोरगी देईन हा कोणी बी पोरगी देईन होय काय म्हणते मम्मी काय नाही आजीला बोलते या. स्वीटी काय म्हणते आजी बोलती माहितीये मला पण स्वीटी काय म्हणते सुट्टी काय म्हणते दीदीला चाललं ते पाहुणं येणं जाणं होय बघायचं का हल्लं एखादी दीदी पोरगी चाललंय जमवायचं त्यांची हल्लं बघायची काय एखादी पोरगी दीदीचं जमू दे मग त्याला बघू हा कसं वाटतंय गोरा बांध असं चिकना चेहरा माहितीये का असं कसं फ्रेश वाटतं माहितीये का गुळगुळीत कसलं दिसतंय का हॅलो मामाला कॉल केला तर बघ म्हणलं चांगलं दिसणार फोन हा असंच राहिलं पाहिजे नाही की नाही तोंड मूड आप तर झालायचा का तर चेहऱ्यावर ह्यांच्या कळू शकते तुम्ही कोणाच्या किती कसा केलाय कोणी कसा केलाय मम्मी तुझं कसं आहे काय ते कसं वाटतंय छान वाटतं छान आहे का चिटे तिथं तर काही शब्दच नाही शेतीला आतून आनंद झालाय वरून दुखून झालंय आतून आनंद झालाय वरून होय असं झालंय का ते मोगा फुगलेला कशामुळे माहितीये का ते ड्रेस नाही घेतल्यामुळे मोगा फुगलाय होय चल घेऊन देतो तुला हा काय बघते हसते हळूहळू कधी कधी घालत चला असू द्या कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करा तर कूलर लावती लगेच हलतच नाही चला थोड्या वेळा निघायचं बघा बाजारला वातावरण कसलं झालंय बघा आभाळ आल्यावानी झालंय इथं तर मस्तपैकी झोप मारली तर मम्मीला आवडली कठीण स्वीटीला काय आवडली नाही स्वीटीचं गणलंय असं त्या आम्ही चाललोय आता बाजारला हे चल मम्मी काय कसं छान बटार खाती हा मग काय बाजार काढला नसेल अजून काढला मम्मीने हा मम्मीच्या मैत्रिणी आल्यात त्यामुळे गप्पा मारत बसते मी बसली तर चहा बटर खात टीव्ही बघत टीव्ही लावली बघत बसली तर चला काय काय बाजार आणलाय ते सांग तेवढं बटर आहे एकाच घासात मी एकच असायचं
छान बटर खाऊन झाले बघा आणि शेवगे शेंगच हातात घेऊन बसली का करायची आता शेवग्याची शेंग. हा. तर सकाळी करू चालेल. सकाळी आम्ही केलेली इडली, डोसा, उत्तप्पा त्याच्यावरच आहे त्याच्यावरच सकाळ त्याच्यावरच आहे आम्ही सकाळ धरल्या. नारळाची चटणी वगैरे त्याच्यावरच आहे. मगाशी चहा बटर खाल्लं आणि आता मम्मीने बाजार आणलाय सगळा ठेवला असं मी चहा बटर खाऊस तर. आणि मग आता ही सगळं तुम्हाला दाखवते फ्रीज मध्ये ठेवते मस्तपैकी. तर बघा शेवगा शेंगा 2 प्रकारच्या आणल्या. तर ही बघा किती एक लांब की एक मोठी. ही बघा शेंग ही दिले तर मम्मीच्या मैत्रिणीने आणि ही बाजारातून आणले. तर आता माझं असं नियोजन आहे की शेवग्याची शेंगच करावं कालवण मस्तपैकी चुलीवर. आणि इकडं काळा बैंगण आणलाय मम्मीने मस्तपैकी. सकाळ आम्ही ना बाहेर चूल पेटवतो ना म्हणजे सकाळचं पाणी वगैरे तापवायला मग हराट टाकायचा आहे ना मस्त असं बैंगन भरता करायचं. बैंगण भरता करायचा चुलीवरचा. आणि इकडं 2 प्रकारच्या कोथिंबीरच्या पेंड्या आणल्या तर बघा हे का नाही मस्तपैकी एक गावरान एक हायब्रिड. आणि माझ्यासाठी आणलंय ही फुलग कोमाचं मला आवडतं भरपूर. आणि इकडं कारली केळी वगैरे ककडी चक्कू. इकडे चक्कू ही बटाटा दिसतोय मला तर चक्कू चक्कू आणलं. तर इकडं कांदा बोलले काय नाही वाळच आहे. कांदा आहेत का आपल्याकडे हाय पण आणले इकडे आणली बघा भेंडी अशी गावरान भेंडी त्यामुळे बघा कशी वाकडी लहान मोठी वाकडे तिकडे. अशी बघा हरट तयार झाला. अशी वांगा भेंडी वांगा काकडी. ककडी लय दिवसातून आणली. हो आम्ही आधी लय काकड्या लय खायचो. खायचं तुम्ही परत कंटाळा सर्दी म्हणून- झाली. कंटाळा म्हणून बंद केलं त्या पण अजून चालू हा, केल्या. परत खाऊन खाऊन आम्ही ही गंडाला भाजी खायला. आपल्याकडे लय प्रसिद्ध आहे ही भाजी. शापू चुका. शापू चुका म्हणतात त्या भाजीला. हम्म. ही भाजी आपल्याकडे प्रसिद्ध आहे लय. आपल्याकडली इकडली लोक जास्त खातात ही हा, भाजीला. शापू लय चुका. आवडते ही भाजी सगळ्यांना. मला आणि पण ही आवडते. मेथीची भाजी गावरान गावरान. आणि कारली माझ्या पुरते आणि तुम्ही दोघं पण काय कारला खात नाही. मीच खाती हा. कारलं. लय दिवसात आणलंय कारला. पांढरं कसं काय पांढरं अशी कारली आणल्या तर छोटी छोटी. मस्त छोटी छोटी. तर चला बघा आता आमचा बाजार कसा वाटला नक्की सांगा नक्की comment करून. सांगा कमेंट करून. मला येतोय का नाही बाजारात. तुम्हाला हा. मला नाही येत म्हणलं ठीक आहे तुमचं कशाचं मी पण आताच बाजार आणते ह्या 4-5 वर्षात. त्याचे पप्पा होते तेव्हा ते बाजार आणायचे. सकाळी 9 वाजाय बाजार घरी घेऊन यायचे. होय मी बाजार आणते किती 5 वाजता. 5 वाजता हा, ते सकाळी 9 वाजता बाजार घेऊन यायचे. हा, दिवसभर बाजारात मग मी कधी बाजार आणतच नव्हती. हं. मला किराणा आणायचं माहित नव्हता. मला भाजीपाला आणायचं माहित नव्हता. होय. हा, हा, काय आता ही नाहीत की आणत हा. पण ह्यांना भाजी आणायला सांगितलं एक आणतो एक ठेवतो. नाहीतर एक अर्धा किलोच लय मोठाच घेऊन येतो. एकच वस्तू जी नाही पाहिजे ती जास्त आणते. जास्त घेऊन येतो. हा. असं करतो. असू द्या तर चला मग असं सगळं थोडं थोडं पावसाळ्यात आणलं मी सगळ्या भाज्या. हा. आठवड्याभर आपल्याला जाते त्या खायला पण येते. कशी भेटली शेवगी शेंग माहिती का तेवढी हम्म. फक्त 10 रुपयाची. ती फक्त 10 फक्त 10 रुपये. आपण जेव्हा मला खाऊ वाटत होतं तेव्हा किती महाग होत्या हा लय महाग होत्या लय महाग पहिला होती त्यावेळेस. आता 10 रुपयाला केवढी लांबडी भेटली. एवढी लांबडी बघा. त्यावेळेस ही शेंग 50 रुपयाला भेटायची. हा लय महाग तरी होती. पण भेटत नव्हती. भेटत नव्हती चला, असू द्या. लय महाग असायची चला भाज्या स्वयंपाक बनवा उठा भुका लागल्या स्वयंपाक लाग करा. हे असलं बैंगन एक पप्पाला आणायचं. ती 1 नंबर लागतं. एक नंबर. तर चला पिशवी भरून आणायचं. अख्ख्या गल्लीला मी वाटायची. होय होय. असलं मोठं मोठं. असू दे वाटा आता सगळीकडे एकच आणलंय सगळ्यांना एक एक चकल्या करून वाट. चला बाजार आणलाय तर चला मस्त पैकी आता जेवण वगैरे करायचं.